राज्यात पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। अनेक जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। पुढील 24 तास देखील धोक्याचे असणार आहेत। मोठा इशारा जारी करण्यात आलेला आहे। राज्यात पावसाचा मोठा कहर बघायला मिळतोय। सतत पाऊस सुरू असल्याने शेतींचं मोठं नुकसान झालेलं असून पिकं वाहून गेलेली आहेत। त्यामध्येच आता मोठा इशारा हवामान खात्याने दिलाय। राज्यात पावसानं हाहाकार माजवलेला असून अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली आहे। हेच नाही तर अजूनही पाऊस थांबायचं नाव घेत नाहीये। आज भारतीय हवामान विभागाकडून अत्यंत मोठा इशारा देण्यात आलाय। रेड अलर्टसह ऑरेंज अलर्ट देखील अनेक भागांमध्ये जारी करण्यात आलाय। रात्रीपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू आहे। मुंबई, पुणे, धाराशिव, नांदेड या भागात सकाळी पावसाचा जोर वाढला। मुंबईमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झालेलं असून काळोखा पसरलाय। दुसरीकडे पुण्यातही जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। ठाण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली असून भारतीय हवामान खात्यानं अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय। बीडमध्ये रात्रभर पाऊस सुरू असल्यानं बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात पाणी घुसलेलं आहे। बीडमध्ये आज हवामान खात्यानं येलो अलर्ट दिलेला आहे। मुसळधार पावसानं कळंब तालुक्यातील संजीतपूर गावचा संपर्क तुटलेला आहे। रात्रभर पडलेल्या पावसानं तोरणा नदीला पूर आलेला आहे। तोरणा नदीच्या परिसरातील गावांना अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। गोंदिया जिल्ह्यात रात्री सर्वदूर मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। रात्रभर बरसलेल्या या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील धान पिकाला याचा मोठा फटका बसलेला आहे। मध्यरात्रीपासून नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली। दक्षिण सोलापूर तालुक्यात आज पहाटेपासून सुरू असणाऱ्या जोरदार पावसामुळे उळे कासेगाव पूल पुन्हा पाण्याखाली गेलाय। उळे कासेगाव पुलावरून पाण्याचा प्रवाह जोरदार वाहत असल्यानं पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। आज सकाळपासून मुंबई उपनगरातील अंधेरी, बोरिवली, कांदिवली, malaड, गोरेगाव आणि दहिसर भागात अधूनमधून पाऊस पडतोय। सकाळपासून पावसामुळे कल्याण सीएसएमटी मार्गावर होणाऱ्या पावसामुळे गाड्या उशिराने सुरू आहेत। शिव रेल्वे स्टेशन ते कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या गाड्या 10 मिनिटे उशिराने सुरू आहेत। कामावरती जाणाऱ्या चाकरमानी आणि प्रवाशांचे हाल होत असल्याचं पाहायला मिळत आहे। सोलापुरातील सीना नदीत पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। सीना कोळेगाव धरणातून खासापुरी आणि चांदणी प्रकल्पातून 75,817 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।